सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या कारभारात सुधारण्याची गरजेची आहे. पण वयोमर्यादा वाढवा म्हणून ऐनवेळी आंदोलन करणे आपल्या भविष्यासाठी कितपत योग्य याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. श्रीकांत इंगळे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची जे कंबाईन ग्रुप बी आणि संयुक्त पूर्व परीक्षा तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी 2 दिवसापूर्वी ऐन परीक्षेच्या तोंडावर वयवाढीच्या मुद्द्यावर पुण्यातील शास्त्री रोड परिसरात आंदोलन केले. मात्र त्यांच्या या आंदोलनाला धूप न लागता 4 जानेवारी रोजीच्या परीक्षेच्या दिनांकात कुठलाही बदल न करता नियोजित वेळेत परीक्षा पार पडली. आधीच 2 वेळा परीक्षेचा निकालात बदल केल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता की पुन्हा तारीख पे तारीख पण होणार नाही ना. परंतु परीक्षेच्या नियोजनित वेळीत पार पडली याचे एक समाधान नक्कीच विद्यार्थ्यांना मिळाले असेल. नेमकं कशामुळे विद्यार्थ्यांना वारंवार आंदोलन करावे लागत आहे, सरकारची भूमिका काय असायला हवी आणि आयोगानेही वेळेच्या बाबतीत कितपत दक्ष राहावं, तसेच विद्यार्थ्यांनी या परीक्षेबाबत काय विचार करायला हवे यासारखे प्रश्न फारसे चर्चेला येतच नाहीत, म्हणून ते अनुत्तरित राहतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांना वेळोवेळी आंदोलनाचा आसरा घ्यावा लागत आहे. इथे आपण राज्य सरकार, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी या तिघांनी MPSC परीक्षेच्या संदर्भात काय भूमिका घ्यायला हवी हाच प्रश्न महत्त्वाचा मानू. सर्वप्रथम सरकारची भूमिका काय असायला पाहिजे. दरवर्षी लाखो संख्येने विद्यार्थी आपले अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून MPSC सारख्या परीक्षेची तयारी करत असतात. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी रात्रीचा दिवस करून अहोरात्र मेहनत घेत असतात. मात्र पदांच्या नेमक्या संख्येबाबत तसेच वेळेच्या नियोजनाबाबत सरकारला मोठ्या प्रमाणात उदासीन असल्याचे दिसून येते. पदांच्या तपशील MPSCकडे सुपूर्द करण्यास लावलेला विलंब आणि तुटपुंज्या जागाची निर्मिती करून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळण्याची जोखीम महाराष्ट्र राज्य सरकार घेत असते. त्यामुळे सरकारने पहिल्यांदा दरवर्षी एका नियोजन तारखेत जागाचे ठराविक तपशील MPSCकडे देण्यासाठी स्वतःला एक नियमाच्या चौकटीत बांधून घ्यावे, जेणेकरून दरवेळी विद्यार्थ्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नेमकी भूमिका काय असायला हवी. सरकारने पदाचा तपशील देण्यास विलंब केल्याने आयोगाकडून कधीच वेळेवर जाहिरात प्रकाशित केली जात नाही, कधी निकाल वेळेवर जाहीर केले जात नाहीत, तर कधी छोट्या मोठ्या समस्या सबतीवरून परीक्षांच्या दिनांकात सातत्याने बदल होत असतो. कोणत्याही प्रकारचे शिस्तबद्ध वेळापत्रक आयोगाच्या वतीने पाळले जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या तयारी करण्यावर दूरगामी परिणाम होतो. साधा पूर्व परीक्षा निकाल जाहीर करायचे म्हटले तरी बराच वेळ वाट पाहावी लागते. परीक्षेच्या दिनांकापासून ते निकालापर्यंत आयोगाकडून वेळेचे नियोजन पाळले जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गेल्याच आठवड्यात नियुक्त झालेले अध्यक्ष विवेक भीमराव तरी किमान यात लक्ष घालून हा प्रश्न निसारतील अशी अपेक्षा करूया. MPSC परीक्षेविषयी विद्यार्थ्यांची भूमिका काय असायला हवी. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुणालाही परीक्षा देता येते, पण पदवीसाठीचे साधारण 4 वर्षाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर MPSCच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी किती वर्ष द्यायला हवीत याचा एक नियोजन विद्यार्थ्यांनी करायला हवे. परीक्षा समजून घेण्यास 1 वर्ष गेला असे आपण गृहीत धरूया. त्यानंतर कुठे अभ्यास कमी पडला किंवा इतर काही अडचणीमुळे निकाल 1-2 गुणांनी राहून गेला असेल तर असे गृहीत धरून आणखी फार तर 4 वर्ष तुम्ही द्यायला हरकत नाही. म्हणजे एकंदरीत पदवी पूर्ण झाल्यानंतर 4 ते 5 वर्ष तरी एखाद्या विद्यार्थ्याने या परीक्षा पूर्ण होण्यासाठी दिले तरी मान्य. तोपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांचे सरासरी वय 28 इतके झालेले असेल. हीच वयोमर्यादा प्रत्येकाने स्वतःभोवती आखून घेतली पाहिजे. वयाची 35 आणि 40 पर्यंत केवळ वयोमर्यादा बसता येत नाही. कुणी जर या परीक्षेची तयारी करत राहिला तर त्याचा काही अर्थ उरत नाही. किती वर्ष तयारी करायची आणि परत वय वाढून द्या म्हणून